बहीण भावाचं नातं हे जगावेगळं असतं। या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते। बहीण भाऊ एकमेकांबरोबर जितकं भांडतात तितकाच एकमेकांवर हक्क सुद्धा गाजवतात। दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। पण तुम्हाला माहित आहे का, रक्षाबंधन या सणाचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही खूप मोठे योगदान आहे। कारण या सणाने भारताची एकात्मता टिकवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आणि हे शक्य झाले ते रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग रक्षाबंधन आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। रवींद्रनाथ टागोर यांनी रक्षाबंधन या सणाचा उपयोग लोकांच्या मनात आशा निर्माण करण्यासाठी आणि एकोपा पसरवण्यासाठी केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या ईशान्येकडील भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे इंग्रजांना कठीण जात होते। त्यामुळे या भागाची 2 स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करावी असा त्यांचा विचार होता। ब्रिटिश हिंदू मुस्लिम समाजानुसार विभागणी करत होते, कारण बंगालचा पूर्व भाग मुस्लिम बहुसंख्य होता आणि पश्चिम भागात हिंदू समाजाचे वर्चस्व होते। या फाळणीच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली, पण ती फाळणी थांबवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी रक्षाबंधनाला नवे महत्त्व दिले। ही घटना आहे 16 ऑक्टोबर 1995 रोजीची। रक्षाबंधन होऊन 1 महिना अधिक झाला होता। रवींद्रनाथ टागोर यांनी पहाटे गंगेत स्नान करून आपल्या दिवसाची सुरुवात केली होती आणि लोकांना मिरवणुकीसाठी बोलवले होते। वाटेत सापडलेल्या लोकांना राखी बांधणे हा मिरवणुकीचा उद्देश होता। त्यांच्यासोबत राख्यांचे बंडल होते। रवींद्रनाथ टागोर हिंदू मुस्लिम एकता म्हणून आवाहन करत होते। त्यांनी हिंदू मुस्लिम लोकांना आवाहन केले होते की इंग्रजांच्या बोलण्यात येऊ नका, एकमेकांना राखी बांधा आणि शपथ घ्या की तुम्ही कधीही वेगळे होणार नाही, एकमेकांसाठी समोर येणार। सणांचे महत्त्व तारखेनुसार नसते, त्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात। त्यामुळे 16 ऑक्टोबर 1995 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी एक अनोखे रक्षाबंधन साजरे केले। रक्षाबंधन हा बहीण भावाच्या सणाबरोबरच प्रत्येक नागरिकाच्या एकमेकांप्रती रक्षा करण्याचा सण आहे। या दिवशी तुम्ही एकमेकांची रक्षा करण्याची शपथ घेऊ शकता, मग ती रक्षा हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेची असो। अशा आशयातून रवींद्रनाथ टागोर यांनी हे आंदोलन केले होते, ज्याची इतिहासात नोंद आहे।